मित्रांनो, मागच्या तासात आपण तुल्य प्रतिमा चित्र किंवा देखावा म्हणजेच आयसोमेट्रिक ड्रॉइंग म्हणजे काय त्याच्या संबंधात आपण सगळ्या व्याख्या समजून घेतल्या. आता आपण एक महत्त्वाचा फरक लक्षात घेणार आहोत की तुल्य प्रतिमा चित्र किंवा देखावा आणि तुल्य प्रतिमा प्रक्षेपण याच्यातला फरक लक्षात घेणार आहोत. म्हणजेच काय डिफरन्स बिटवीन आयसोमेट्रिक ड्रॉइंग किंवा व्ह्यू अँड आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. याच्यासाठी आपण एक ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन करून घेणार आहोत. म्हणजे एक छोटीशी आपण आयताकृती ठोकळा आहे त्याचे व्ह्यूज काढून घेणार आहोत आणि व्ह्यूजवरून मग आपण तो आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढणार आहोत. तर ते आयसोमेट्रिक ड्रॉइंग एकदा काढायचं ट्रू स्केल वापरून आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काढायचं आयसोमेट्रिक स्केल वापरून. तर खाली आधी आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूज समजावून घेऊया. परत करून हे एक 10 मिलीमीटर लांबीची XY रेषा काढून घेतली. त्याच्या वरच्या बाजूला 10 मिलीमीटर एक पुसट रेषा आणि खाली एक 10 मिलीमीटर पुसट रेषा. इथं समजा आपण हा VP घेतला, इथं HP घेतला. थर्ड अँगल मेथडने आपण त्याचे व्ह्यूज काढणार आहोत. इथून 10 मिलीमीटर सोडून दिलं ती जी वस्तू आहे किंवा आयसोमेट्रिक ड्रॉइंग आहे त्याची रुंदी 40 आहे, उंची 50 आहे. त्याचा असा हा फ्रंट व्ह्यू आहे. त्याचे सरळ प्रोजेक्शन वरती घ्यायचे आहेत. टॉप व्ह्यू त्याचा म्हणजे त्याची जी लांबी 40, रुंदी 20 मिलीमीटर आहे. त्याची रुंदी किती आहे? 20 मिलीमीटर. मग हा 20/40चा हा टॉप व्ह्यू मिळणार आपल्याला. हा टॉप व्ह्यू. नंतर इथं 45 अंशाचा कोन टाकून हा 45 अंशाचा कोन 45 अंश इथं परफेक्ट याचे प्रोजेक्शन होणार आहोत आपण. अशा रीतीने आपण एका आयसोमेट्रिक ड्रॉइंगचे आधी ऑर्थोग्राफिक व्ह्यूज काढलेत. यांना आपण मापं आणि डायमेन्शन घेऊया. आता आपण याचं आयसोमेट्रिक ड्रॉइंग किंवा व्ह्यू काढूया ओरिजिनल ट्रू मापं वापरून. इथून एक पुसट रेषा घेतली. कोणत्याही याची तुल्य प्रतिमा काढताना प्रथमतः आपण आयसोमेट्रिक ॲक्सिस काढतो. आयसोमेट्रिक ॲक्सिस कितीचे? एक हा 30 अंशाचा कोन, हा 90 अंशाचा कोन आणि हा तिसरा 30 अंशाचा कोन. ह्या कोनावर आपण असे व्यवस्थित हे 3 कोन टाकून घेतले. नंतर लांबी ह्या बाजूला लांबी किती आहे आपली? 40 मिलीमीटर. उंची किती आहे? 50 मिलीमीटर. आपण डायरेक्ट ट्रू मापा वापरले आहेत पट्टीवरचे जसेच्या तसे. आणि हे 20 माप. मग आपण ह्या पद्धतीने हा असा ठोकळा हे उंची 50, इथून उंचीचा चाप, इथून उंचीचा चाप, इथून हे 20 माप, इथून हे 20 माप. नंतर इथून ही त्याची लांबी 40, लांबी 40, लांबी 40, ही रुंदी 20. अशा रीतीने हा आयसोमेट्रिक ड्रॉइंग तयार झाला आपला ट्रू मापं वापरून. ट्रू मापं वापरून आपण काय केला? हा आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढला.
याला आपण अशा पद्धतीने हे आयसोमेट्रिक ड्रॉईंग किंवा व्ह्यू काढला ट्रू माप वापरून. याला आपण आता खालीलप्रमाणे माप देणार आहोत. अशा रीतीने आपण याला हे आयसोमेट्रिक ड्रॉईंग किंवा व्ह्यू युजिंग ट्रू स्केल, म्हणजे ट्रू स्केल जे आपण बघा आपण मागच्या वेळेला एक आयसोमेट्रिक स्केल आणि ट्रू स्केल वापरतो. ट्रू स्केलवर आपण काय करतो, डायरेक्ट ओरिजिनल माप आपले जे पट्टीवरचे तसेच 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर अशा पद्धतीने घेतलं. हे ट्रू स्केल वापरून जर आपण आयसोमेट्रिक ड्रॉईंग काढलं तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोमेट्रिक ड्रॉईंग किंवा व्ह्यू. आता आपल्याला आयसोमेट्रिक स्केल वापरून आपल्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काढायचं आहे. तर बघा त्याच पद्धतीने आता इथं ड्रॉईंग बघा त्याच पद्धतीने जायचं. इथं एक पुसट रेषा घ्यायची, इथे एक बिंदू घ्यायचा, बिंदू घेऊन हे 90 अंशाचा एक कोन, 30 अंशाचा एक कोन, ह्या बाजूला 30 अंशाचा एक कोन टाकला की त्या रेषा काढून घेऊया आपण. बघा फरक एकदम सोपा आहे, एकदम सोपा. कसा बघा आता हे जे आपण 40 माप आपण हे ट्रू माप टाकलं ना, तर इथं टाकताना मात्र आपल्याला आयसोमेट्रिक स्केल वापरायचं. आयसोमेट्रिक स्केल कसं की हे जे आपण ह्या 30 अंशावर जे स्केल मिळतं ह्या स्केलवरून आपण 30 मिलीमीटर मोजणार आहोत. बघा हे 40 मिलीमीटर, हे 30 मिलीमीटर इथलं आणि हे 30 मिलीमीटर इथलं. आता आपल्याला लांबी किती टाकायची आहे, 40. ही 40 इथलं ट्रू माप आणि हे इथलं हे 40 हे आयसोमेट्रिक माप. इथून हे 40 माप टाकलं आपण. उंची किती टाकली, 50. मग 50 माप आता ट्रू माप न घेता हे इथलं 50 माप घेतलं आपण खालचं ह्या 30 अंशाच्या रेषेवरचं, म्हणजे आयसोमेट्रिक स्केल हे किती झालं, हे 50 त्याची काय झाली उंची. आणि रुंदी किती त्याची 20. हे 20 ट्रू माप आहे आणि हे आयसोमेट्रिक माप आहे. साधारणतः 22.5% त्याची मापं कमी होतात. हे ट्रू माप वापरून हे आपण अशा पद्धतीने काढलं. मग तीच मापं आपण आता घेतली आणि त्याच पद्धतीने आपण हा आयसोमेट्रिक ड्रॉईंग पूर्ण केलं. हे आयसोमेट्रिक स्केलचं 50 उंची, आयसोमेट्रिक स्केलची 50 उंची, हे आयसोमेट्रिक स्केलची ही 20 रुंदी, आयसोमेट्रिक स्केलचे हे 40 लांबी, 40 लांबी, इथून हे 20 आणि अशा पद्धतीने बघा हे आयसोमेट्रिक ड्रॉईंग आणि आयसोमेट्रिक स्केल वापरून बघा याच्यापेक्षा हे छोटे दिसतं, परंतु मापं देताना मात्र आपण जे त्याचे ओरिजिनल मापं आहेत तेच देणार आहोत. जे ओरिजिनल मापं आहोत तेच आपण देणार आहोत प्रत्यक्षात. फक्त याला आयसोमेट्रिक स्केल केला आपण. मापं देताना त्याच पद्धतीने पण मग याची मापं जी ओरिजिनल आहेत तीच द्यायची. ती मापं हे किती आहे 40, हे किती आहे 20, हे किती आहे 50. अशा रीतीने याला नाव काय देणार आपण, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. युजिंग आयसोमेट्रिक स्केल. एक लक्षात घ्या बघा दोघांमधला फरक काय की हे मोठं दिसतं हे छोटं दिसतं, पण ॲक्च्युली माप आपण तेच देणार. याच्यासाठी आपण ट्रू माप वापरलं आणि याच्यासाठी आपण हे आयसोमेट्रिक जे स्केल तयार होतं हे वापरलं आहे. म्हणजे ही याच्यापेक्षा ही छोटी आकृतीचं झाली परंतु आकर्षक दिसते. परंतु आपल्याला जवळपास आपल्या आयटीआयमध्ये आपण जनरली आपण हे आयसोमेट्रिक ड्रॉईंग किंवा व्ह्यूज काढणार आहोत, म्हणजे ट्रू स्केल वापरूनच काढणार आहोत. परंतु कधी काळी एखादा प्रश्न विचारला गेला की एखादा आयसोमेट्रिक ड्रॉईंग जर तुम्हाला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन करायला जर लावलं तर तुम्हाला मात्र ह्या आयसोमेट्रिक स्केलची रचना करून घ्यावी लागते आणि मापं घेताना आपल्या मापन पट्टीवरून न घेता ह्या आयसोमेट्रिक स्केलवरून इथं ट्रान्सफर करावं लागतात आणि त्या पद्धतीने आपण आयसोमेट्रिक हे ड्रॉईंग काढायचं असतं. अशा रीतीने आयसोमेट्रिक ड्रॉईंग काढण्याच्या ह्या पद्धती आपण समजून घेतल्या. दोघांमधला फरक